कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या सहजीवन परिसरातील एका घरातून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी कदमवाडी इथल्या सह्याद्री हाऊसिंग सोसायटीमधील सचिन हसूरकर याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून सुमारे 8,62,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय। पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून ही चोरी केल्याची कबुली सचिन हसूरकर यांनी पोलिसांकडे दिली आहे। मूळचे करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथले शिरीष सदाशिव संगपाळ हे सध्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या सहजीवन परिसरात राहतात। 17 ऑगस्ट रोजी शिरीष संगपाळ हे बाहेरगावी गेले होते। या दरम्यान चोरट्यानं त्यांच्या घरातील मागील दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला होता। चोरट्यानं त्यांच्या घरातील सोन्याचं गंठण, चेन, 2 अंगठ्या, वाळा, टॉप्स तसंच चांदीचे तोडे, करदोडा, ब्रेसलेट आणि 56,000ची रोकड चोरून नेली होती। याबाबतची फिर्याद शिरीष संगपाळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती। पोलिसांनी या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करून ही चोरी करणाऱ्या तसंच कदमवाडी इथल्या सह्याद्री हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या सचिन सदाशिव हसूरकर याला अटक केली। त्यानं शिरीष संगपाळ याच्या सोबत पूर्वी वाद झाल्याच्या रागातून ही चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 8,62,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय। न्यायालयानं सचिन हसूरकर याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित आटपाडकर, पोलीस हवालदार संजय जाधव, सुशील कुमार गायकवाड, शुभम संगपाळ, महेश पाटील, प्रशांत आवळे, सनीराज पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, गौरव शिंदे, रविकुमार आंबेकर, सचिन पांगे आणि अमर सायेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।